श्रोतेहो नमस्कार. मी अनिरुद्ध गद्रे. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. डिलिव्हरी स्टार्टअप कंपनी डंझोने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार दिला नाही. याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 80 मदरशांना मिळालेल्या 100 कोटी रुपयांच्या फंडिंग नंतर राज्य सरकारने SIT नेमण्याचा निर्णय घेतलाय. याविषयी देखील माहिती करून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका चर्चेत आली आहे. त्या काय म्हणाल्या हेही आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. चीनमधील एका बातमीने. चीनमध्ये मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या त्या निमोनियानं आता जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक झालेला असताना आता अमेरिका आणि नेदरलँडमध्येही या आजाराचे रुग्ण आढळलेत. त्यामुळे या आजाराविषयी जगभरात भीती व्यक्त केली जाते. चीनमध्ये लहान मुलांना या गूढ आजाराची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. चीनमध्ये उद्रेक झालेल्या या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO व्हाईट लंग सिंड्रोम असं नाव दिलंय. चिंतेची बाब म्हणजे हा व्हाईट लंग सिंड्रोम आजार जगभरातील अनेक देशांमध्ये पसरतोय. या आजाराचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होतोय. हा व्हाईट लंग सिंड्रोम आजार आहे तरी काय आणि याची लक्षणे कोणती त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. व्हाईट लंग सिंड्रोम हा आजार नेमका आहे तरी काय? मायकोप्लाझ्मा निमोनिया हा विषाणू या आजारामागचे प्रमुख कारण असू शकते असे सांगितले जाते. या आजाराचा माणसाच्या फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. या आजाराची लागण झाली की बाधित रुग्णांच्या फुफ्फुसांना सूज येते आणि ते पांढरे दिसू लागतात. धक्कादायक बाब म्हणजे अशा स्थितीमध्ये रुग्णाचा एक्सरे घेतल्यानंतर जो रिपोर्ट येतो त्या रिपोर्टमध्ये फुफ्फुसे पांढरे दिसतात. त्यामुळे या आजाराला व्हाईट लंग सिंड्रोम असे नाव देण्यात आलंय. व्हाईट लंग सिंड्रोम या आजाराची लक्षणे कोणती? सतत छातीत दुखणे, थकवा जाणवणे, ताप येणे, थंडी जाणवणे, सर्दी आणि खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा येणे. या आजारापासून असा करा बचाव. या आजाराचा धोका टाळण्यासाठी तुमचे दोन्ही हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. जर तुम्हाला सौम्य ताप आला असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. सर्दी खोकला झाल्यास मास्कचा वापर करा. स्वतःला आयसोलेटेड ठेवा. तसेच या स्थितीमध्ये तुमचा आहार सकस आणि संतुलित ठेवा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. डंझो विषयी एक महत्त्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत. डिलिव्हरी स्टार्टअप कंपनी डंझोने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार दिला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला डंझो कंपनीने रेव्हेन्यू फायनान्सिंग फर्म OneTapशी करार केला होता. पण तरीही कंपनी आर्थिक संकटाचा सामना करतेय. आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितलं की आम्हाला आमच्या गुंतवणूकदारांकडून आश्वासन मिळालं आहे की पुढील आठवड्याच्या सुरुवातीला आम्हाला आवश्यक निधी पाठवला जाईल. आम्हाला निधी मिळताच आम्ही नोव्हेंबरचे वेतन जाहीर करू. डंझोने कर्मचाऱ्यांना जुलै 2023 पर्यंत पगार देण्यास उशीर केला होता. त्यात कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय आणि कंपनीने कार्यालयाची जागा देखील रिकामी केली आहे. डंझोच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांच्या 2 सहसंस्थापकांसह अनेक उच्च अधिकाऱ्यांनी कंपनी सोडली आहे. डंझोला फायनान्शियल इयर 23 मध्ये 1802 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये झालेल्या नुकसानापेक्षा हे नुकसान 288% अधिक आहे. खर्चात जवळपास 4 पट वाढ झाल्यामुळे डंझोला फायनान्शियल इयर 22 मध्ये 464 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कंपनीचा एकूण खर्च 2023च्या आर्थिक वर्षात 4 पटीने वाढून 2054 कोटी रुपये झालाय. जुलै महिन्यात थकबाकी न भरल्याबद्दल 7 कंपन्यांनी डंझोला नोटिसा पाठवल्या होत्या. फेसबुक इंडिया ऑनलाईन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड फेसबुक इंडिया आणि बेंगळुरू स्थित सॉफ्टवेअर सल्लागार कंपनी निलेन्सो यांनीही डंझोला कायदेशीर नोटीस पाठवली होती. या कंपनीची दुसरी सर्वात मोठी गुंतवणूकदार असलेल्या गुगलनेही कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून थकबाकी भरण्यास सांगितलं होतं. यावरून डंझोची अवस्था किती वाईट आहे याचा अंदाज येतो. इथेनॉलवर बंदीविषयीची एक महत्त्वाची बातमी आता आपण ऐकणार आहोत. सरकारने मोठी घोषणा करत उसाच्या रसापासून बनवलेल्या इथेनॉलवर बंदी घातली आहे.
यासंबंधीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. भारतात कमी पावसामुळे ऊसाचे उत्पादन घटले. दुसरीकडे इथेनॉलचे उत्पादन सुरू राहिल्यास साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. 2023-24 मध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात 2024-25 ची शेती अजून सुरू झालेली नाही. महाराष्ट्रात पाण्याचा साठा कमी झाल्याने त्याचा शेतीवर परिणाम झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात 8% घसरण झाल्याचा अंदाज आहे. 2023-24 साठी 337 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भारत सरकार साखरेपासून इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालू शकते अशा बातम्या येऊ लागल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भावी दर सुमारे 8% घसरलाय. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल असे मानले जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बलराम चिनी 6.60%, दालमिया भारत 6.08%, बजाज हिंदुस्तान 5.41%, DCM श्रीराम 5.80% घसरणीसह बंद झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखर उत्पादनात घट झाली. अशा परिस्थितीत सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी साखर महागण्याची भीती आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशात साखरेच्या पुरेशा उपलब्धतेवर सरकारचे लक्ष आहे. आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 80 मदरशांना मिळालेल्या 100 कोटी रुपयांच्या फंडिंग नंतर राज्य सरकारने SIT नेमण्याचा निर्णय घेतलाय. या मदरशांना मागच्या 2 वर्षात अनेक देशांमधून मिळालेले दान 100 कोटी इतके आहे. या प्रकरणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की ज्या मुख्य मदरशांकडून इतर मदरशांना आर्थिक फंडिंग झालं त्याचा तपास SIT करतंय. SIT टीमचं नेतृत्व अतिरिक्त पोलीस महासंचालक मोहित अग्रवाल हे करत आहेत. अग्रवाल यांनी सांगितलं की उत्तर प्रदेशात जवळपास 24,000 मदरसे आहेत, ज्यामध्ये 16,500 पेक्षा जास्त मदरशांना शिक्षण मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे. राज्यातील शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयांसह विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत माहिती मिळावी यासाठी 500 शाळा महाविद्यालयांमध्ये करिअर मार्गदर्शक कार्यक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसंच शालेय शिक्षण विभाग, शिक्षण संचालनालय आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होतीये. अशातच हिवाळी अधिवेशनात मराठी सिनेमांविषयीचा एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित एकदा येऊन तर बघा सिनेमा महाराष्ट्रात रिलीज होतोय. अशातच सिनेमाला थिएटर मिळत नसल्याने प्रसादने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. ते म्हणाले, प्रसाद खांडेकर हा अतिशय गुणी कलावंत आहे. हास्य जत्रेच्या माध्यमातून सातत्यानं तो लोकांचं मनोरंजन करतो. जर त्याच्या मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असं फडणवीसांनी आश्वासन दिलंय. भारतीय क्रिकेट संघाचे 2 माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर आणि श्रीसंत लिजेंड्स लीग क्रिकेटमधील सामन्यादरम्यान भिडले. सुरतमध्ये या लीगच्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्सचे संघ आमनेसामने होते. गंभीर कॅपिटल्सचा कर्णधार आहे तर श्रीसंत गुजरातचा गोलंदाज आहे. या सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीसंत यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. इतकंच नाही तर मॅच नंतर श्रीसंतने एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत गंभीरवर निशाणा साधला आणि मोठे खुलासे केले. गंभीरच्या वाईट वागणुकीमुळे तो इतका संतापला होता की त्याला व्हिडिओ पोस्ट करावा लागला, असे श्रीसंतचे म्हणणे आहे. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे विधानसभेत अजित पवार गटाच्या बाजूने सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले. त्यावरून फडणवीसांनी विरोधकांवर टीका करताना मलिक तुरुंगात असताना त्यांना मंत्रिपदावरून काढणार नाही असं म्हणणारे आम्हाला प्रश्न विचारत आहेत असं म्हटलंय. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं
की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडतायत, ते भूमिका मांडतात. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही, याचं उत्तर आधी द्या, मग आम्हाला सवाल विचारा. फडणवीसांच्या वक्तव्यावर आता ठाकरे गटाच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. एका तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंक्तीला बसवून घेतलं आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचं मंत्रिपद का काढून घेतलं नव्हतं असा प्रश्न विचारतात. फडणवीस भाऊ सरडा सुद्धा आत्महत्या करेल हो, अशा शब्दात अंधारे यांनी तोफ डागली. तर श्रोते हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.